कैरीची 3 प्रकारची चटणी. कैरीची चटणी, कैरीचा ठेचा आणि त्याचबरोबर कैरी जाम. ते सुद्धा चवीला अप्रतिम. उन्हाळ्याचे दिवस आहेत. प्रत्येक घरामध्येच सध्या कैरी अवेलेबल आहे. त्याचबरोबर शरीरातील हीट कमी करण्यासाठी कैरीची खूप मदत होते. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी जी कैरी वापरणार असाल ती कैरी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. म्हणजे कैरीमधील हीट कमी होते. शेवटी कैरीला स्वच्छ धुवून कैरीतील पाणी काढून टाकायचं आणि सुती कपड्याने कैरी स्वच्छ पुसून सुद्धा घ्यायची. आता कैरीचा जो वरचा पार्ट असतो तो काढून टाकायचा आणि कैरीची सालं काढून घ्यायची आहेत. इथे एक कैरी मला थोडी जास्त पिकलेली मिळालेली आहे, त्यामुळे मी या कैरीला किसून याचा कैरी जाम किंवा कैरीची गोड चटणी बनवणार आहे, किंवा याला तुम्ही गुळांबा सुद्धा म्हणू शकता. आता इथे कैरी किसून घेतलेली आहे. कैरीच्या कलरवरून तुमच्या लक्षात येत असेल कैरी जवळपास पिकलेली आहे, फक्त त्याचं रूपांतर अजून आंब्यामध्ये झालेलं नाही. कढईमध्ये फक्त 1 चमचा तेल गरम करून त्याच्यामध्ये किसून घेतलेली कैरी टाकली. लगेच त्यातच 1 चमचा बेडकी मिरची पावडर, छोटा पाव चमचा हळद आणि अगदी छोटा अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे लो ठेवलेली आहे. लो फ्लेमवरतीच कैरीमध्ये मिरची मिक्स करून घ्यायची. मिरची मिक्स झाली की लगे यामध्ये गूळ टाकायचा आहे. तुम्ही गूळ पावडर टाकू शकता. मी इथे माझ्याजवळ कोल्हापुरी गूळ आहे, त्यातीलच थोडा गूळ टाकलेला आहे. कैरी आंबट असेल तर गूळ थोडा जास्त वापरावा लागेल. मात्र मी जी कैरी वापरलेली आहे ती मुळातच गोड आहे, म्हणून मी ते गूळ थोडा कमी वापरलेला आहे. 1 वाटी किसलेली कैरी असेल तर पाव वाटी गूळ घेतला तरी चालेल. इथे कैरीमध्ये गूळसुद्धा चांगला मिक्स झालेला आहे. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. कैरीमध्ये गूळ मिक्स झाला की लगेच आपला कैरी जाम इथे तयार आहे. आवडत असेल तर तुम्ही यामध्ये काळं मीठ, चाट मसालासुद्धा टाकू शकता. गूळ, कैरी, लाल मिरची पावडर यामुळे या जामला कलर बघा किती सुंदर आलेला आहे. मी इथे एकाच कैरीचा जाम बनवलेला आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात जर बनवायचा असेल तर सेम याच पद्धतीने जाम बनवून त्याला पूर्ण थंड करायचं आणि क्लीन केलेल्या एअरटाईट बर्नीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. इथे आपला परफेक्ट गुळांबा, कैरी जाम किंवा कैरीची गोड चटणी तयार आहे. थंड झाल्यानंतर सुद्धा चटणीचं टेक्स्चर बघा किती स्मूथ आहे. अजिबात चटणी कडक झाली नाही. फक्त कैरीमध्ये गूळ मिक्स झाला की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि चटणी वाटीमध्ये काढून घ्यायची. आणि बघा लसलशीत कैरी जाम तयार आहे. बघूनच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं असेल. करण्याची पद्धतसुद्धा खूप साधी सोपी आहे. भाजी नसेल तरीसुद्धा या जामबरोबर तुम्ही आरामात 2 चपात्या खाऊ शकता. चवीला हा जाम खरंच खूप छान लागतो. नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि कढईमध्ये बघा अजिबात जाम खाली लागला नाही. हॉस्टेलवरती मुलं राहत असतील किंवा बॅचलर असाल तर गरमागरम फुलक्याबरोबर हा जाम एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतो. आणि हा जाम फ्रीजमध्ये ठेवून जर थंड करून घेतला तर थंड थंड जाम आणि गरमागरम फुलके 1 नंबर लागतात. नक्की या पद्धतीने जाम ट्राय करून बघा. करायला खूप सोपा आहे. कैरी न किसता गुळांबा बनवायचा असेल तर गुळांब्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे. तर चला चपातीबरोबर हा जाम ट्राय करून बघा. रेडीमेड जाम खाण्याची परत इच्छासुद्धा होणार नाही. लहान मुलांना हा जाम दिला तरीसुद्धा काही हरकत नाही. त्यांच्यासाठी हा जाम हेल्दी आहे. आता इथे दुसरी कैरीसुद्धा सोलून घेतलेली आहे. मी कैरी वापरतानाच तोतापुरी कैरी वापरलेली आहे. तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते. जर दुसरी गावरान कैरी वापरली तर त्या बघा खूप आंबट असतात आणि दातांना खूप त्रास होतात. तुम्हाला आंबट खूप चालत असेल तर तुम्ही त्या कैऱ्या वापरू शकता. खूप आंबट आवडत नसेल तर तोतापुरी कैरी वापरू शकता. आता या कैरीला कापून घेतलं. ही कैरीसुद्धा बरीच तयार झालेली आहे. यातील मधला भाग काढून घ्यायचा आणि ही कैरी फक्त छोट्या छोट्या पीसेसमध्ये कापून घ्यायची आहे. कैरीचा मधला भाग कडक झाला असेल तर साईडचा जो नरम पार्ट आहे तो फक्त काढून घ्यायचा आणि छोट्या छोट्या पीसेसमध्ये कैरी कापून घ्यायची. मी ते एकाच कैरीच्या 2 वेगवेगळ्या चटण्या बनवलेल्या आहेत. यातील तुम्हाला जी आवडते ती तुम्ही ट्राय करू शकता. कैरी कापून झालेली आहे. पॅनमध्ये छोटा पाव चमचा सफेद उडदाची डाळ, छोटा पाव चमचा किंवा 20-21 मेथी दाणे, छोटा पाव चमचा मोहरी, 3 बेडकी मिरची, तुम्ही लाल मिरची सुद्धा वापरू शकता आणि 7-8 लसूणच्या पाकळ्या सालसहित घेतलेल्या आहेत. हे सर्व 3-4 मिनिटं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. खूप डार्क कलर येईपर्यंत भाजायचा नाही. मेथी मसाल्यांचा फ्लेवर रिलीज झाला की लगेच सुगंध यायला लागतो. लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि मसाले थंड करून मिक्सरला फिरवून घ्यायचे. आता यामध्येच कापलेली कैरी टाकायची. मी इथे सुरुवातीला फक्त अर्धीच कैरी वापरलेली आहे. आणि बघा या पद्धतीने याची पेस्ट तयार करून घ्यायची. खूपसुद्धा फाईन पेस्ट करण्याची गरज नाही. कैरीचे छोटे छोटे तुकडे असले तरी चालतील. आता पॅनमध्ये 4 चमचे तेल गरम करायचं. तेल थोडंसं जास्त घ्यायचं कारण या चटणीमध्ये तेल खूप छान लागतं.
आता यामध्ये सुद्धा जी गोलवाली बोर मिरची असते त्या 4 ते 5 मिरच्या टाकलेल्या आहेत, 10-12 फ्रेश कढीपत्त्याची पानं घातली, चिमूटभर हिंग आणि तयार केलेली कैरीची जी चटणी आहे ती टाकून फक्त मिक्स करून घ्यायचं। इथे सुद्धा गॅसची फ्लेम लो ठेवायची। चटणी तेलामध्ये मिक्स झाली की चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 चमचाभर गूळ किंवा गूळ पावडर टाकून घ्यायची। मी इथे 1 चमचाभर गूळ कापून टाकलेला आहे आणि ही चटणी सुद्धा गूळ वितळेपर्यंत लो फ्लेमवरती मिक्स करून घ्यायची। गूळ मिक्स झाला की ही चटणी सुद्धा तयार आहे। ही चटणी सुद्धा बघा किती सुंदर तयार झालेली आहे। ही चटणी सुद्धा फक्त भाताबरोबर, वरण भाताबरोबर 1 नंबर लागते। नक्की एकदा ट्राय करून बघा। जर ओलं खोबरं टाकून तुम्हाला कैरीची चटणी बनवायची असेल तर त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे। इथे गॅसची फ्लेम बंद केली। ही चटणी सुद्धा बघा किती स्मूथ तयार झालेली आहे। भाजून दळून घेतलेले मसाले आणि दिलेल्या फोडणीमुळे ही चटणी 1 नंबर लागते। फक्त भात असेल, भाजी नसेल, वरण नसेल तरी सुद्धा भाताबरोबर ही चटणी खाऊ शकता। ही चटणी सुद्धा अजिबात ड्राय होत नाही। तुम्ही फ्रीजमध्ये जरी स्टोअर केली तरी सुद्धा एकदम लसलशीत मऊसूत अशी ही चटणी सुद्धा राहणार आहे। इथे फक्त अर्धीच कैरी वापरून मी ही चटणी बनवलेली आहे, त्यामुळे थोड्या प्रमाणात झालेली आहे। मी एकाच वेळेस 3 व्हिडिओ शूट केले म्हणून थोड्या प्रमाणात या चटण्या तयार केलेल्या आहेत। या चटणीमध्ये तुम्ही हिरवी मिरची, लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता। जास्त तेल टाकलेलं आहे त्यामुळे भातावरती डायरेक्ट ही चटणी घ्यायची आणि एन्जॉय करायची। भाताबरोबर खरंच ही चटणी खूप छान लागते। नक्की एकदा ट्राय करून बघा। आता पुढच्या चटणीसाठी अर्धी कापलेली जी कैरी शिल्लक होती तीच इथे वापरलेली आहे। त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं आणि त्यामध्ये मीडियम साईजचे 1 किंवा 2 टोमॅटो ठेवून घ्यायचे आहेत। मी इथे फक्त 1.5 टोमॅटो टाकलेला आहे, कारण की मुळातच मला स्वतःला टोमॅटो जास्त आवडत नाही। तुम्ही टोमॅटो जास्त किंवा कमी वापरू शकता। आता यामध्ये कापलेली कैरी टाकली। कैरी एक साईडला करून घ्यायची आणि सालसहित यामध्ये सुद्धा 9-10 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। एक मोठी हिरवी मिरची जी कमी तिखट असते ती सुद्धा याच्यामध्ये तोडून टाकलेली आहे। जी तिखट मिरची असते त्या 2-3 तुम्ही इथे वापरू शकता। आता यावरती चिमूटभर मीठ टाकायचं। मीठ टाकतानाचा थोडा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे। चिमूटभर मीठ टाकून झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं लो फ्लेमवरती वाफ काढायची आणि नंतर टोमॅटो, मिरची, लसूण आणि कैरी सर्व पलटी करून घ्यायचं आहे। टोमॅटो, कैरी सर्व इथे पलटी करून झालं की पुन्हा झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं लो फ्लेमवरती वाफ काढून घ्यायची। मिरची, कैरी, टोमॅटो यांचा खालचा पार्ट चांगला भाजला गेलेला आहे। आता यांचाच दुसरा पार्ट सुद्धा खमंग असा वाफवून घेतलेला आहे आणि खालचा पार्ट सुद्धा बघा चांगला भाजला गेलेला आहे। आता इथे गॅसची फ्लेम बंद करायची। टोमॅटो हलकेसे थंड होऊ द्यायचे आणि नंतर टोमॅटोंची सालं काढून घ्यायची आहे। मीठ टाकल्यामुळे टोमॅटोंची सालं पटकन निघतात। त्याचबरोबर कैरी, मिरची सुद्धा चांगले मऊसूत होईपर्यंत शिजलेले आहेत। आता शिजलेले टोमॅटो आणि मिरची आपल्याला फक्त स्मॅश करून घ्यायचे आहेत। तुम्ही सर्व चॉपरमध्ये सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता। मी ते सुरुवातीला चमच्याने स्मॅश करून घेतलेला आहे। टोमॅटो चांगले शिजलेले असले की लगेच ते पटापट बारीक होतात। कैरी सुद्धा चांगली शिजलेली आहे। जर घाई असेल किंवा एकदम फाईन पेस्ट बनवायची असेल तर तुम्ही हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता किंवा चॉपरमध्ये बारीक करून घेऊ शकता। मला सुद्धा टोमॅटोचे मोठे तुकडे आवडत नाहीत म्हणून मी ही चटणी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। आता यामध्येच एक बारीक कापलेला कांदा, एक छोटा कांदा बारीक कापून वापरलेला आहे। अगदी फ्रेश कापून घेतलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे। ही तिखटवाली लाल मिरची पावडर आहे आणि सर्व टेस्ट बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा साखर टाकलेली आहे। आता हे सर्व फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। इथे सुद्धा साखरेऐवजी गूळ वापरू शकता। मी फक्त 1 चमचा साखर वापरलेली आहे, कारण की टोमॅटो आहे म्हणून। साखर वापरल्यामुळे टोमॅटोची जी टेस्ट आहे ती आणखीन छान लागते। कैरी मुळातच जास्त आंबट नाही म्हणून 1 चमचा साखर टाकलेली आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपला कैरीचा ठेचा सुद्धा तयार झालेला आहे। या पद्धतीचं टेक्स्चर बघा या चटणीला आलेला आहे। कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि त्याबरोबर कैरी, त्यामुळे ही चटणी सुद्धा चवीला खूप छान लागते। बटाट्याचे वेफर्स, चिप्स किंवा चपातीबरोबर तुम्ही ही चटणी एन्जॉय करू शकता। ज्यांना खरंच टोमॅटोची चटणी आवडत असेल ते याच्यामध्ये आणखीन टोमॅटोचा वापर करू शकता। कैरीची गोड चटणी किंवा कैरी जाम, कैरीची चटणी, कैरीचा ठेचा, तिन्ही चटण्या आपल्या इथे तयार आहेत। त्याचबरोबर गुळांबा असेल, कैरीची खोबरं घालून चटणी असेल, सर्व व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत। सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।